मराठी भाषेचा उगम आणि व्याकरण। आता आपली जी भाषा आहे ही भाषा आपण बोलतोय खरी, परंतु ही भाषा नेमकी आपली आहे का याच्यात काही मिश्रण आहे किंवा आपण दुसरं कोणाकडून काहीतरी घेतलंय उसनं, या प्रकारच्या गोष्टी आपण कधी विचार केलाय का? कारण आपण शिकतोय म्हणून ते माहिती आहे, पण आता एखादा शेतात कामाला जाणारा माणूस आहे, कंपनीत कामाला जाणारा माणूस आहे, त्याला काय गरज आहे या गोष्टींची जाणून घेण्याची? मराठी भाषेचं उगम आणि व्याकरण। आता मग उगम का म्हणायचं तुम्हाला की आपली भाषा आपल्या मूळ लोकांची, मग तुम्हाला उगम का म्हणायचं त्याला? किंवा याला तुम्ही असं उगम कसं काय देतात? आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांची तिथेच उगलेली ती भाषा आणि तिथेच आपण बोलतोय, तर असं का? तसं नाही बाळांनो, आपली जी भाषा आहे ना हिचा उगम खरोखर आपला इथलाच नाही, महाराष्ट्रातला नाही आहे। हा गैरसमज डोक्यातून काढून टाका। याच्यातले काही शब्द महाराष्ट्रीयन भाषेतले येतं, याच्यातले जवळ 50 ते 60% शब्द संस्कृतमधले येतं आणि संस्कृतमधले असून एक 5-1% शब्द हे मात्र इतर भाषांमधले येतं। मग आपण जी भाषा बोलतोय सध्या मराठी, तर त्या मराठी भाषेची वेगवेगळ्या काळात नाव वेगळी होती। याच्यामध्ये देशी, महाराठी, प्राकृत आणि मराठी अशी वेगळ्या काळातली नाव होती, ते तुम्हाला सांगणारच पुढे। पण उगमामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे तुम्हाला सांगण्याचं कारण काय, उगमामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपले जे मूळ मराठी शब्द येतं, मग मूळ मराठी शब्द कोणकोणते? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जे स्थानिक लोक मूळचे रहिवासी होते, जे आदिवासी लोक होते, ज्यांच्या जाती जमाती होत्या, त्यांच्या भाषेतले शब्द हे मूळ महाराष्ट्रीयन लोकात शब्द मानले जातात आणि म्हणून त्यांना प्राकृतिक शब्द म्हणजेच मूळ महाराष्ट्रीयन शब्द मानले जातात। आता गुडगा हा शब्द आहे, प्राकृतिक शब्द आहे, तो आपल्या इथल्या लोकांचा शब्द आहे, कुठल्या? महाराष्ट्रीयन लोकांचा। मग आदिवासी जमातीमध्ये किंवा जे मूळ स्वरूपात इथं लोक राहत होते त्यांच्या बोलीभाषेतील जे शब्द आहेत ते तयार कसे झाले याचं उगमच सांगता येत नाही आणि म्हणून महाराष्ट्रीयन भाषेतील जे देशी शब्द येतं, आता मूळ मराठी शब्द यांना देशी शब्द म्हणतात। मग मूळ मराठी शब्द हे देशी शब्द असतात आणि मूळ मराठी शब्द देशी शब्द असतात, तर हे तयार कसे झाले हे सांगता येत नाही आणि म्हणून पहिला मुद्दा माझा आजचा 1 मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळेल आणि तो म्हणजे देशी शब्द या शब्दांची उत्पत्ती सांगता येत नाही। हा झाला पहिला मुद्दा आजचा। मग मूळ शब्द नेमके कोणते? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या आदिवासी जमाती आहेत किंवा जे मूळ स्वरूपातील ज्या ठिकाणी स्थानिक मूळ निवासी आहेत तिथले, यांच्या बोलीभाषेतले शब्द, जसं लुगडं आहे, कंबर आहे, घोसळ आहे, घोसळे आणलंय कुठून? शब्द तयारच कसा झाला हेच माहीत नाही कोणाला। मग जसं आता अनर्थ हा शब्द माहिती, अन अधिक अर्थ, ज्याचा नाही अर्थ त्याला अनर्थ म्हणतात, वेगळाच अर्थ घेणे याला अनर्थ म्हणतात। मग एक लक्षात ठेवा, इथं अनर्थ जर त्याचा उगम सांगता येतो, ते आलं कुठून ते सांगता येते सगळं, त्याच्याला धातू सांगता येतो, त्याच्याला उपसर्ग सांगता येतो, त्याचा प्रत्यय सांगता येतो, याचा उगम सांगता येतो। मग देशी शब्दांची उत्पत्ती सांगता येत नाही आणि हा प्रश्न परीक्षेला विचारलेला आहे। मूळ मराठी शब्द, देशी शब्द या शब्दांची उत्पत्ती सांगता येत नाही, मग या शब्दांना म्हणतात प्राकृतिक शब्द। प्राकृत शब्द म्हणजेच मूळ नैसर्गिक शब्दांना प्राकृत शब्द असं म्हणतात। ओके, ठीक आहे। आता पुढे मग प्राकृत शब्द आपल्या बोलीभाषेमधले एकदम साधे शब्द, ते कुठं जोडाक्षर नाही, काय नाही, गुडगा, कंबर, लुगडं, लाकूड यासारखे शब्द आहेत। मग यांना कुठेही काही असं जास्त आडेवेडे नाहीत ह्या शब्दांना। पण आपण आलो संपर्कात आर्यांच्या। मग आर्यांच्या संपर्कात आल्यानंतर आर्यांची भाषा होती संस्कृत। आता लगेच तिकडे बॉम्बलायचं नाही, आर्य काय संस्कृत भाषा होती का त्यांची, मग आताच कुठे गेली, आता का बोलत नाहीत वगैरे काय। आर्यांची भाषा संस्कृत होती, त्या संस्कृतला तुम्ही मराठीत टाकून ठेवले, सगळ्यांनी बोलायचं करायले, सगळी संस्कृत मराठीमध्ये घेतली, बोलायचं करायले। कर्ण कान, पर्ण पान, हस्त हात, नासिका नाक, मस्तिष्क माथा, हस्त हात, केस, ओष्ठ ओठ, दंत दात, जिव्हा जीभ, काय ठेवले मला सांगा तुम्ही? सगळं तर घेऊन टाकलं त्यांच्याकडून, बोलायचं काय राहिले? सगळे शब्द त्यांचे वापरताय आणि म्हणतात बोलत नाही। मग संस्कृत भाषा ही आर्यांची भाषा होती। मग आर्यांची भाषा होती तर एक सहज प्रश्न निर्माण होतो, आर्य नेमके आले होते कुठून? मग आपण जी प्राकृतिक भाषा बोलतोय त्याच्यामध्ये आता तुम्हाला की मग हे आपल्याला शब्द घ्यायची गरज काय होती? अहो, ते आधुनिक लोक होते आपल्यापेक्षा म्हणून घेतले। इंग्रज जसे आले त्यांच्याकडे जीन्स होती, टी शर्ट होता,
त्यांच्याकडे कॅप होती, सगळ्या गोष्टी होत्या, बेल्ट होता. आपल्याकडे होतं धोतर, गुंडाळा कमराला, त्याला काय बेल्टची गरज नाही. धोतराला कुठं बेल्टची गरज असते, त्यांना का बेल्ट लागतो. आणि त्यांनी जीन्स आपल्याला दिल्यानंतर आपण फाडून ठेवले, तो हा प्रश्न वेगळा आहे. परंतु जीन्स त्यांच्याकडचा शब्द आहे. मग हे शब्द आपण का घेतले, कारण ते मॉडर्न शब्द आहेत, लक्षात ठेवा. आणि कधी पण जग मॉडर्न गोष्टीकडे झुकत असतं. तुम्ही दक्षिण आफ्रिकेत जे लोक राहतात किंवा विषुववृत्तावरती जे लोक राहतात त्यांची फॅशन करणार नाही, तुम्ही अमेरिकेतील लोकांची फॅशन करणार, कारण ते जास्तच प्रगत येतं. मग तुम्ही आता कमराला साली गुंडाळून फिरणार का? नाही फिरणार. मॉडर्न लोकांची आपण फॅशन करत असतो, त्याप्रमाणे आपण आधुनिक लोकांचे शब्द उचलले आणि आपल्या बोलीभाषेतले आजचे 50% शब्द हे संस्कृतमधले येतं. आणि म्हणून संस्कृत प्लस प्राकृत या दोन भाषांपासून आजची जी मराठी निर्माण झाली, तर ही मराठी आपण जी आज बोलतोय तर ती आहे आजची आधुनिक मराठी. या मराठीला वेगवेगळ्या काळात वेगवेगळी नावं होती आणि ही नावं महाराठी, देशी, प्राकृत आणि मराठी अशी नावं येतं. तर एक लक्षात ठेवा, मराठीच्या इतिहासाबद्दल थोडक्यात माहिती सांगितली, पण आपण बोललो प्राकृतिक शब्दाबद्दल, पण संस्कृत शब्द नेमके आले कुठून हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर युरोप खंडामध्ये ज्या काही भाषा बोलल्या जात होत्या त्यातल्या इंग्लिश आहे, लॅटिन आहे, बऱ्याचशा, आता लॅटिन भाषेपासूनच बरेचसे पुढं भाषा विकसित झालेले तुम्हाला दिसतील. आता तुम्हाला एक गंमत सांगतो, संस्कृत आणि युरोप खंडातील भाषा यांचं एक साधर्म्य असणारं उदाहरण तुम्हाला सांगतो. तुम्हाला की मग आली कशी, आम्हाला कशी काय माहीत नाही वगैरे काय, तर तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला हे सगळं माहिती आहे, पण तुम्हाला ती हिडन गोष्ट माहिती आहे, त्याच्या पाठीमागचा इतिहास माहीत नाही. स्रुषा हा शब्द आहे, स्रुषा, आणि हा शब्द संस्कृतमधला आहे. मग स्रुषा हा शब्द संस्कृतमधला आहे, तर याचा इंग्लिश व्हर्जन किंवा याचा इंग्लिश शब्द कोणता आहे माहिती आहे का? सिस्टर. माता शब्द आहे आपला, माता, मदर. भ्राता शब्द आहे ब्रदर. मग सांगा ना तुम्हाला की साधारण नाही. समिती आणि कमिटीमध्ये काय मला सांगा? कमिटी म्हणजे समिती असते. मग हे जे शब्द येतं, हे शब्द आपण जसेच्या तसेच तिकडून ॲडॉप्ट केले, पण येताना त्यांच्यामध्ये बरेचसे अपभ्रंशित उच्चार निर्माण झाले. जसं आपण कॅटरीनाला आपण कतरीना म्हणतो, कारण कॅटरीना आपल्याला म्हणताच येत नाही. आपण की चेनला आपण किचन म्हणतो, अलार्मला आपण अलाराम म्हणतो. हे आपले जे घोटाळे घालून ठेवले तसे तिथं पण घोटाळे घालून ठेवले आणि उच्चार आपले धडाचे नव्हते. म्हणून कर्णाचं कान झालं, पर्णाचं पान झालं, तक्र ताक, मरकट माकड, श्वश्रू सासू, श्वशूर सासरा, हस्त हात, हे शब्द आपण बदलून घेतले. मग जे मूळ संस्कृत शब्द आहेत ते तत्सम शब्द आहेत आणि बदललेले शब्द मात्र तद्भव शब्द असतात. ओके, ठीक आहे. तर ह्या ज्या गोष्टी आता ह्या थोड्या समजून घ्या. मराठी भाषेचा पूर्व इतिहास तुम्हाला माहिती असल्याशिवाय याच्यावरचे प्रश्न येणार नाहीत. आणि याच्यावरती राज्य कंबाईनला एक प्रश्न विचारला होता. संस्कृत भाषा ही आर्यांची भाषा आहे, तिची लिपी आहे देवनागरी, आणि देवनागरी लिपी कोण तयार केली माहिती आहे का? ब्रह्मदेवाने तयार केली. म्हणून ब्रह्मदेवाने तयार केली ब्राह्मी लिपी होती, आणि ब्राह्मी लिपीचंच व्हर्जन 5व्या-6व्या पिढीतलं ते होतं देवनागरी लिपी. म्हणून देवनागरी लिपी ही संस्कृत ब्राह्मी लिपीपासून तयार झालेली लिपी असली तरी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ब्राह्मी लिपी ही नेमकी आली कुठून, आर्य लोक आले कुठून, हे भानगड काय सगळी, हे सगळं तुम्हाला सविस्तर सांगतो. ओके, ठीक आहे. आता सगळ्यांनी लक्ष द्या. पहिला माझा मुद्दा सांगितला मी तुम्हाला, देशी शब्दांची उत्पत्ती सांगता येत नाही, मार्क 1. दुसरा मुद्दा, मराठी भाषा कोणत्या दोन भाषांपासून विकसित झाले, मार्क 2. मराठी भाषेचं उगम आणि व्याकरण याच्यावरती पहिला प्रश्न तुम्हाला सांगितला की देशी शब्दांची उत्पत्ती सांगता येते. आणि देशी शब्द मूळ महाराष्ट्रातील स्थानिक आदिवासी लोकांच्या बोलीभाषेतील शब्द येतं. मग यांनाच आपण प्राकृत शब्द म्हणतो, पण संस्कृत शब्द हे आर्यांचे शब्द होते. मग आर्य नेमके आले होते कुठून याचा इतिहास आपल्याला पाहायचा आहे. पण तत्पूर्वी भारतातील दोन भाषांचे गट आपण पाहूया. भारतामध्ये कोणत्या दोन भाषा बोलल्या जातात किंवा जात होत्या. ओके, ठीक आहे. आर्यन आणि युरोपियन भाषा, द्रविडियन भाषा. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे जे आर्य लोक आले होते तर यांचा जो पूर्व इतिहास आहे त्यावेळेस आपल्याला काय बोलता येत होतं वगैरे काय काय, याचा अजून बऱ्याचशा गोष्टींची इतिहास नाही. समजा मानवांचा इतिहास काही हजारो लाखो वर्षांचा असेल, पण 5-50 हजार वर्ष, 40,000 वर्ष, त्यावेळेस माणसं कशी असतील, एकदम रानटी वगैरे कशी असतील, ते त्याचं काही पुरावेच नाहीत. पहिली गोष्ट, जिथपासून मानवाला पुरावे ठेवण्याचे ज्ञान झालं किंवा त्यांनी पुरावे ठेवायला सुरुवात केली तिथपासून मानवाच्या इतिहासाला खरी आपल्याला म्हणतो ना की खरी ओळख आपल्याला व्हायला लागली की आपण कसे होतो, काय होतो.
लोकांचे राहणीमान कसं होतं, त्यांना लिपी येत होती का, त्यांना बोलता येत होतं का, त्यांना वाचता येत होतं का, त्यांना लिहिता येत होतं का, सगळ्या गोष्टी नंतर कळल्या. मग आपल्या भारतातील 2 भाषांचे गट येतं. मी लिपी म्हणत नाही, लक्षात ठेवा, मी भाषा म्हणतोय तुम्हाला, मी भाषा म्हणतोय, लिपी म्हणत नाही. युरोपियन ऑब्लिक आर्यन भाषा. मग हा जो भाषा गट आहे हा नेमका कुठला आहे? युरोपियन ऑब्लिक आर्यन भाषा हा भाषा गट कुठला आहे? मग युरोपियन ऑब्लिक आर्यन गट आहे, तर यालाच आणखी एक नाव आहे इंडो युरोपियन. इंडो. मग इंडो युरोपियन याला का म्हणतात? बाळांनो, इंडियातल्या भाषा आणि युरोप खंडातली भाषा यांचं कॉम्बिनेशन ह्या 2 भाषांमध्ये, या भाषेमध्ये आहे, म्हणून त्याला इंडो युरोपियन गट असं म्हणतात. म्हणून हिंदी टाईप जे तुम्हाला समजतं, हिंदी बेस भाषा किंवा संस्कृत बेस भाषा ज्याही असतील त्या पूर्ण भाषा आर्यन गटातील भाषा येतात, इंडो आर्यन गटातील भाषा. म्हणून महाराष्ट्रापासून उत्तरेकडे बहुतेक भारतातील भाषा ह्या इंडो आर्यन गटातील भाषा येतात. पण तिकडं द्रविडियन भाषा ह्या या भाषांपेक्षा वेगळ्या आहेत, त्यांचा पूर्णपणे वेगळा गट आहे. म्हणून भारताचे 2 गट पडतात, ते म्हणजे इंडो आर्यन आणि दुसरा म्हणजे इंडो आर्यन आणि दुसरा गट आहे द्रविडियन भाषा. मग द्रविडियन भाषा कुठल्या कुठल्या येतात? तमिळ, तेलुगू, कानडी आणि मल्याळम या 4 भाषा द्रविडियन गटातल्या आहेत. तर इकडं प्रमुख भाषा हिंदी आहे, संस्कृत आहे, मराठी आहे, गुजराती आहे. त्याच्यानंतर पालीसुद्धा आपल्याला समजते, पाली भाषासुद्धा याच गटामध्ये मोडते. तर लक्षात घ्या की हिंदी बेस किंवा संस्कृत बेस ज्या भाषा येतात पूर्णपणे हिंदीसारखं आपल्याला जे थोडंफार जरी कळलं तर त्या डायरेक्ट आर्यन गटातील भाषा येतात. थोडंफार जरी तुम्हाला कळलं तर त्या आर्यन गटातील भाषा असतात, कारण एरिया वाईज भाषा बदलते, एरिया वाईज शब्द बदलले जातात. म्हणून त्या ठिकाणी हा जो गट आहे तो सर्वात मोठा गट आहे. म्हणजे इंडो आर्यन गटाचा जर विचार जर केला तर हा जवळजवळ 74 ते 75% लोक या ठिकाणी बोलतात ह्या भाषा. आणि इकडच्या ज्या भाषा आहेत 24 ते 25% भाषा लोक ह्या भाषा बोलतात. म्हणून भारताचे 2 गट पडतात, इंडो आर्यन आणि द्रविडियन गट. तर या गटावरती प्रश्न येतात, तो पुढे तुम्हाला प्रश्न देणार आहे मी. आणि आता आपण जी सध्या भाषा बोलतोय तर ह्या भाषेबद्दल आपण चर्चा करूया. आणि ही भाषा आली नेमकी कुठून किंवा हिचा उगम होताना ही नेमकी प्रोसेस काय झाली. तर जगाचा नकाशा तुम्ही पहा, जगाच्या नकाशामध्ये तुम्हाला तांबडा समुद्र, भूमध्य समुद्र ह्या अशा प्रकारचे 2 समुद्र या ठिकाणी दिसतील. या ठिकाणी त्रिकोणी प्रदेश आहे. तर इथून युरोप खंडातून सुमेरियन गटातील लोक भारताच्या दिशेने आले आणि हे लोक घोडे, जनावरं वगैरे काय सगळी त्यांची एक टीम असायची, एखादा समूह असायचा. आणि हे लोक भाटक्या स्वरूपात अन्नाच्या शोधात गुरं चारण्यासाठी, कारण पूर्वी काय होतं, गाय हा एकमेव असा महत्त्वाचा प्राणी होता की बा त्याला धन मानायचे, पशुधन मानायचे त्याला. मग गाय ही त्या लोकांचा उदरनिर्वाहाचं खूप मोठं साधन होती, कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दूध होतं त्याच्यापासून, त्याच्यापासून परत जनावरं पण मिळायचे. मग गाय ही सगळ्यात महत्त्वाची होती. म्हणजे आर्यांसाठी गाय का महत्त्वाची होती मी तुम्हाला सांगतो. कारण दुसरे काय असे पैसा अडका वगैरे या सगळ्या मोठ्या गोष्टी होत्या, उदरनिर्वाहाच्या साधनापैकी ते एक महत्त्वाचं साधन होतं. म्हणून गाय हा पशु त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा पशु होता. ते शेती करायचे, त्यांच्याकडे चांगले जातीवंत घोडेसुद्धा होते, म्हणजे आर्यांकडे घोडे पण होते. मग प्रवास करण्यासाठी घोडे तर महत्त्वाचे येतं, कारण का घोड्यावरती तुम्ही एका दिवसात 50 किलोमीटरचे रेपेट मारू शकता. पण तुम्ही पायी गेले तर तुम्ही 15-20 किलोमीटरमध्ये दमून जाल सगळे पूर्णपणे. तर इथं ह्या प्रदेशातून आर्यांचं आगमन झालं भारत आणि पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या सीमेवरती, जो हडप्पा आणि मोहनजोदडो प्रदेश आहे. मग त्या परिसरात ते आले आणि येताना त्या सप्तसिंधूच्या खोऱ्यामध्ये ते राहिले, तिथं शेती करायचे. मग शेती हा आर्यांचा व्यवसाय होता, त्यांना ऋतूचं ज्ञान होतं, त्यांना शेती अवजारांचं ज्ञान होतं. आणि मग तिथे थोडासा पाण्याचा प्रॉब्लेम झाल्यानंतर ते लोक, आता नाही का आपण एखाद्या कॉलनीमध्ये नळाला पाणी येत नसलं किंवा महानगरपालिकेचं पाणी नसलं की आपण काय करतो, चांगल्या कॉलनीमध्ये एखाद्या जिकडं पाणी आहे महानगरपालिकेचं तिकडं घर घेतो. तसं त्यांनी पण तिथं पण त्यांना थोडंसं पाण्याचं दुर्भिक्ष जाणवायला लागलं. मग ते मात्र जम्मू काश्मीरकडे सरकले आणि जम्मू काश्मीरकडे सरकल्यानंतर या परिसरात त्यांनी वास्तव्य केलं. त्यावेळेस ते लोक लिमिटेड होते, असे काही कोटीन लोक नव्हते. आता महाराष्ट्राची लोकसंख्या भली 12 कोटीच्या आसपास आहे, ती गेली आता पुढं समजा. तर मग एवढी बुजबुज नव्हती तिकडे त्यावेळेस, ते थोडे लिमिटेड लोक होते, असे छोटी होती. तर ते लोक इकडून तिकडं समूहाने फिरायचे. मग हा समूह तिकडे गेला जम्मू काश्मीरमध्ये. मग तुम्हाला की मग आर्य आम्हाला आता काय दिसत नाही, तर मग आर्य आता तुम्हाला दिसत नाही, तर तुम्हाला दिसतात पण तुम्हाला ते माहीत नाही.
तुमचं लग्न लावायला तुम्ही काय म्हणता, देव आमचं लग्न लावून द्या. तुमचे मौंजी बंधनचा कार्यक्रम असेल, मुंज असेल त्यावेळेस, त्यानंतर सत्यनारायण असतो तुमचा, त्यानंतर दहाव्याचा कार्यक्रम असतो. हे सगळे कार्यक्रम कोण करतं? ते आर्य लोक आहेत, लक्षात ठेवा. आणि त्याला तुम्ही देव का म्हणतात? कारण आर्य स्वतःला देव म्हणायचे. ते नगरात राहत असायचे आणि ते धिप्पाड उंच गोरेपान आपल्यापेक्षा देखणे होते. म्हणून त्या ठिकाणी आर्य लोक हे आज जे तुम्हाला दिसत आहेत ते तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, ते काश्मीरी पंडित येतं. काश्मीरी पंडित हे आर्य लोक येतं. आणि मग त्यांच्याकडे आपण काय वेगळ्या प्रकारचे उपनिषद, वेद वगैरे सगळे ग्रंथ होते ते. मग जे अरण्यात जाऊन लिहायचे त्याला अरण्यके म्हणायचे. मग आता ही वेदांची निर्मिती जी आहे, तर ही वेदांची निर्मिती ही आर्य काळातली, लक्षात ठेवा. आणि त्यांचा सगळ्यात पहिला जो वेद आहे ग्रंथ, तो आहे ऋग्वेद. तर हे जे वेदांची जे झालं आणि तिथपासून तंत्र मंत्र वगैरे ज्या गोष्टी येतात, धर्म वगैरे सगळ्या गोष्टी मग निर्माण झाल्या आणि संपूर्ण भारतभर यांचा प्रसार झाला. आणि आर्यांची एक शाखा तिकडे पश्चिम बंगालकडे गेली आणि म्हणून पश्चिम बंगालमधले सुद्धा लोक तिकडचे आर्य लोकच आहेत. म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवा की आर्य तिकडून इकडे आले आणि त्यांच्या बोलण्यामध्ये काही लॅटिन वर्ड्स होते. आणि पूर्वी काही संशोधन लागलेलं नव्हतं, असं कुठं विमान निघालं, कुठं कॉम्प्युटर निघाले, आता तरी काही निघाले. पहिलं फक्त नातेसंबंधाचे शब्द होते, म्हणून लिमिटेड शब्दांची भाषा होती. जसा शोध लागत गेला, जग विकास पावत गेलं, तसा शब्दांचा खजाना निर्माण झाला. त्याप्रमाणे पूर्वी मात्र कमी शब्द होते आणि म्हणून हे शब्द आपल्याकडे लिमिटेड स्वरूपात तिकडून इकडे आलेल्यापैकी नातेसंबंध, काही जनावरांची नावं, काही वनस्पतींची नावं ही ॲज इट इज जशी तशीच थोडी अपभ्रंशी स्वरूपात वापरली जाऊ लागली. आणि म्हणून आर्यांचे शब्द हे युरोप खंडाशी मिळणारे जुळणारे शब्द आहेत. तर हे अगदी स्पष्टपणे 100% सत्य आहे. म्हणून आर्य लोक मुळात युरोप खंडातले होते. बरेच लोक म्हणतात, आता मी असंच एक हा टॉपिक शिकवताना यूट्यूबवरती माझा व्हिडिओ होता, एक पोराने म्हटलं, काय बोलता म्हणे तुम्ही, आर्य लोक काय तिकडून आले का युरोप खंडातून? आता हे असले भंगार कार्टे जर असतील, ज्यांना काही कळाना वळाना आणि ज्यांना स्वतःचा काही इतिहास माहीत नाही, ते काय सांगणार येतं? तुम्ही कसं काय म्हणे आर्य लोक तिकडून आले असे म्हणून? आणि पाठीमागे सांगितलं होतं मी की संपूर्ण लिपींची माता ब्राह्मी लिपी, असं मी बोललो होतो. आणि हा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. आयोगाच्या प्रश्नावरून हे सगळं स्ट्रक्चर तयार केलं मी. एकानं लगेच मला कमेंट करून केली, ब्राह्मी लिपीच काय सगळ्यांची माता आहे असं तुम्ही कसं काय म्हणता म्हणे, असं खोटं कशाला शिकवता? आता ज्या कार्ट्यांना माहितीच नाही की हे नेमकं परीक्षेला आले का नाही, ते हे असे बोलणारच बोलणार ना तिथं. आणि तुम्ही संस्कृतला पंडितांची भाषा का म्हणतात? इतिहासामध्ये लिहून ठेवलं आहे ते. रंगनाथ पठारे समितीच्या अहवालामध्ये तो शब्द वापरलेला आहे त्यांनी. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि हेच तिथून उचललेले आहेत त्यांनी सगळ्या गोष्टी. आणि म्हणून एक लक्षात ठेवा, जे सांगतोय ते वस्तुनिष्ठ पद्धतीने पडताळून सगळं तुम्हाला सत्य पद्धतीने देतोय. त्याच्यामुळे तुमच्या मनात जर काही गैरसमज असतील तुम्ही पाठीमागचे, तर ते गैरसमज पहिल्यांदा काढून टाकायचे. हे युरोपीय खंडातून आलेले लोक होते. आणि अनेक लोकांनी सिद्धांत मांडले, तरी सगळ्यात महत्त्वाचा सिद्धांत जो ॲक्सेप्टेबल आहे आणि जो स्वीकारला आहे तो म्हणजे आर्य युरोपीय लोक होते. ओके, ठीक आहे. ते इथं राहिले, इकडून ते इकडं सरकले, जम्मू काश्मीरमध्ये ते स्थिर झाले. आणि मग त्या ठिकाणी त्यांचं आपण जे म्हणतो ना, हिमालयात जायचं कशाला, तपश्चर्यासाठी जायचं, वेद उपनिषद शिकायला जायचे तिकडं. कारण ते तिकडं सगळे पंडित लोक होते, त्यांना सगळ्या गोष्टी ज्ञात होत्या. म्हणून आपले लोक तिकडे शिकायला जायचे. हिमालयात का जायचे लोक? कारण ते तिथं त्यांचं तिथं विद्या होती म्हणून तिकडे जायचे. बरं, आता ह्या परिसरामध्ये ज्यावेळेस आर्य इकडं आले, त्यावेळेस या परिसरामध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तानचा काही पार्ट, भारताचा सीमावर्ती भाग म्हणजे भारताचा वायव्य भाग, या भागामध्ये एक लिपी होती आणि त्या लिपीचं नाव होतं गांधारी लिपी. या लिपीचं नाव होतं गांधारी. मग गांधारी लिपी हिलाच खरोष्टी म्हणायचे. आणि खरोष्टी का म्हणायचे? गाढवाच्या ओठाच्या आकाराची लिपी म्हणून हिला काय म्हणायचे? खरोष्टी म्हणायचे. गाढवाचं ओठ असं लोंबल्यानंतर असं दिसतो ना, असं त्रिकोणासारखा, तशी लिपी होती. आणि म्हणून या लिपीला खरोष्टी म्हणायचे. खराचा ओष्ट म्हणजे गाढवाचा ओठ या प्रकारची ती लिपी होती म्हणून खरोष्टी म्हणायची तिला. म्हणून गांधारी लिपीला नाव का पडलं? कारण ती गांधार म्हणजेच कांधार, आजचं जे कांधार आहे ना तेच गांधार होतं पूर्वी. आणि म्हणून धृतराष्ट्राची बायको होती, ती कुठून आणली होती त्यांनी? इंटरनॅशनल विवाह होता तो त्यावेळेसचा. आणि ती गांधारी तिकडून इकडे आली होती भारतामध्ये. आणि तिने नवरा आंधळा आहे म्हणून डोळ्यावरती पट्टी बांधली. तर हा जो प्रकार आहे, तर हा प्रकार पूर्वी राजे लोक असायचे, जे मोठमोठे लोक होते, ते एकमेकांचे मुली एकमेकांना द्यायची. तिथं काही जाती धर्म नव्हते त्यावेळेस. नंतर ज्यावेळेस माणसाला देव माहीत झाला त्यावेळेस जाती निर्माण झाल्या. जोपर्यंत देव माहीत नव्हता ना तोपर्यंत जाती नव्हत्या. आणि देव कोण निर्माण केले माहिती आहे का? माणसाने निर्माण केले. आणि हा राजेशिवायला प्रश्न आला आहे पॅसेजमध्ये. जोपर्यंत मानवाला देव माहीत नव्हता तोपर्यंत जातीच चातुर्वर्ण्य व्यवस्था निर्माण झाली नव्हती. देव निर्माण झाला आणि जाती निर्माण झाल्या. पहिले सगळे माणसंच होते, फक्त दिसायला काही काळे आणि काही गोरे होते, बस संपला विषय. मग लक्षात घ्या, याच्यामध्ये इथं जी लिपी होती गांधारी आणि खरोष्टी, ज्यावेळेस भारतामध्ये आर्य आले
तर या गांधारी लिपीचा आणि आर्यांच्या लिपीचा एकमेकांशी काही संबंध नव्हता, काही संबंध नव्हता. म्हणजेच ज्यावेळेस आर्य लोक आले ते इथून इकडं आले, तर आर्यांनी जी सुरुवातीला सिंधू नदीच्या खोऱ्यात लिपी वापरली होती चित्रलिपी, आणि चित्रलिपीतूनच पुढे विकास पावली ती ब्राह्मी लिपी. म्हणून आर्यांची पहिली लिपी होती ब्राह्मी. सर्व लिपींची माता, माय, आय, ज्याला काय म्हणता येईल ते म्हणू शकता तुम्ही. म्हणून ब्राह्मी लिपी भारतातील संपूर्ण लिपींची माता, जननी, माता, आय, काय म्हणायचं तुम्हाला म्हणा. हा प्रश्न कंबाईनला विचारलाय. डोके शांत ठेवून उत्तर लक्षात ठेवायचं. ब्राह्मी लिपी तुम्हाला जरी वाटलं की नाही बाबा हे काहीतरी चुकीचं सांगताय, तरी पण उत्तर हेच लिहायचं, ब्रह्मदेवाने तयार केली. ब्राह्मी लिपी केली ब्रह्मदेवाने तयार, ती होती आर्यांची लिपी. आणि मग या लिपीने संपूर्ण भारतामध्ये प्रभाव टाकला. आणि भारतामध्ये प्रभाव टाकला तर याच्या दोन शाखा निघाल्या. एक शाखा होती उत्तर शाखा आणि एक शाखा होती दक्षिण शाखा. मग लक्षात ठेवा, दक्षिण शाखेमध्ये द्रविडियन गटातील लिपी येतात, आणि द्रविडियन गटातील लिपी येतात तर तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम ह्या द्रविडियन गटातील लिपी तयार झाल्या. आणि उत्तर भारतामध्ये या ठिकाणी कुटिल आणि गुप्त यांच्या काळामध्ये या लिपीचे परत दोन गट पडले. आणि या लिपीचे दोन गटामध्ये एक शाखा झाली नागरी शाखा आणि एक शाखा झाली शारदा शाखा. एक शाखा झाली नागरी शाखा, एक शाखा झाली शारदा शाखा. एक शाखा होती उत्तर शाखा, एक शाखा होती दक्षिण शाखा. उत्तर शाखेच्या परत दोन शाखा झाल्या, एक झाली नागरी आणि एक झाली शारदा. एक झाली नागरी आणि एक झाली शारदा, दोन झाल्या. ब्राह्मी लिपीच्या दोन शाखा होत्या, एक उत्तर शाखा आणि एक दक्षिण शाखा. मग बाळांनो, उत्तर शाखेच्या कुटिल आणि गुप्त या राजघराण्यांच्या मध्ये दोन शाखा निर्माण झाल्या, एक होती नागरी शाखा आणि एक होती शारदा शाखा. मग शारदा शाखेमध्ये टाकारी आणि काश्मीरी ह्या दोन लिपी होत्या. आणि आपण कोणत्या गटात येतो ह्यादा पहा. मग नागरी लिपीच्या दोन शाखा तयार झाल्या परत, एक आहे पश्चिम शाखा आणि एक आहे पूर्व शाखा. एक पश्चिम शाखा आणि पूर्व शाखा. बाळांनो, नागरी लिपीलाच काय म्हणतात, देवनागरी. बऱ्याचशा लोकांनी माझ्यावरती ऑब्जेक्शन घेतलं होतं की देवनागरी लिपी, बंगाली लिपी देवनागरीमध्ये नाही आहे. अहो, ती नागरी लिपीचीच बहीण आहे, दोन बहिणी येतात, एक पश्चिम शाखा आणि एक पूर्व शाखा. नागरी लिपीचे दोन गट आहेत ते याच्यातले बंगाली लिपीतले बरेचसे अक्षर मराठीशी मिळते जुळते येतं. असं काय, ह्या गोष्टी लक्षात ठेवा की हे तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे ह्या गोष्टी. मग इथं पश्चिम शाखा आणि पूर्व शाखा. पश्चिम शाखेमध्ये गुजराती, कैथी, महाराष्ट्री ह्या लिपी मोडतात, आणि पूर्व शाखेमध्ये बंगाली, उडिया, मैथिली आणि नेपाळी ह्या शाखा ह्या लिपी म्हणजे भाषा मोडतात. मग पश्चिम शाखेमध्ये देवनागरी लिपीमध्ये गुजराती, कैथी, महाराष्ट्री, आणि इकडच्या शाखेमध्ये पूर्व शाखेमध्ये बंगाली, उडिया, मैथिली आणि नेपाळी ह्या शाखा मोडतात, म्हणजे ह्या भाषा मोडतात. म्हणजे सामान्यपणे थोडाफार फरक जर असला तर लिपी मात्र याची ब्राह्मी लिपीपासूनच तयार झाली. म्हणून इकडची लिपी जरी म्हणलं तर बेस ब्राह्मी लिपीच आहे, इकडची लिपी म्हणलं तरी बेस ब्राह्मी लिपीच आहे. म्हणून पहिला मुद्दा, ब्राह्मी लिपी ही आर्यांची लिपी होती. पहिला मुद्दा माझा, ब्राह्मी लिपी आर्यांची. ब्राह्मी लिपीची निर्मिती ब्रह्मदेव. ब्राह्मी लिपीची निर्मिती ब्रह्मदेव. मग ब्राह्मी लिपी आर्यांची लिपी, ब्राह्मी लिपीची निर्मिती ब्रह्मदेव. आणि या लिपीचा, ब्राह्मी लिपीचा या खरोशी लिपीशी काही संबंध नाही. ही लिपी डायरेक्ट इकडून आली इकडे गेली. खरोशी लिपी आणि गांधारी लिपी याचा ब्राह्मी लिपीशी काहीही संबंध नाही, कारण का त्या एकमेकांशी कुठंच रिलेटेड नाहीत लिपीच्या. ठीक आहे, इथपर्यंत हा पॉईंट झाला आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा चार्ट लक्षात ठेवायचा आहे. हा कंबाईन परीक्षेला विचारला प्रश्न आहे, आणि हा प्रश्न तुम्हाला कोणत्याही परीक्षेमध्ये एक एक वाक्य तयार करून विचारतील. ब्राह्मी लिपी कोणापासून तयार केली हा प्रश्न जर नाही विचारला तर आपण पैसे देऊ. तुम्हाला पुस्तक विचारतात, DATT असेल किंवा सरळ सेवा असेल, याच्यामध्ये त्याच्यातला एक एक प्रश्न वेगळा करतील आणि तुम्हाला विचारतील. गांधारी लिपी कुठली, तर तो वायव्य भारतातली लिपी ती गांधारी लिपी. त्याच्यानंतर पुढे
नागरी लिपी विचारतील की आपण जी मराठी आता सध्या मराठी भाषा लिहिण्यासाठी लिपी वापरतोय तर ती कोणती, तर नागरी लिपी. नागरी म्हणजेच काय, देवनागरी. मग लक्षात घ्या की नागरी लिपीचीच आजी पंजी खापर पंजी ही कोण आहे सांगा, ब्राह्मी लिपी. म्हणजे नंतरच्या काळात 400-500 1000 वर्षानंतर याचं नाव देवनागरी पडलेलं आहे. पहिली मात्र ही काय सांगा, ब्राह्मी लिपीच आहे. ह्या सगळ्या गोष्टी नीट लक्षात ठेवा आणि याच्यावरती तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारतात. आता हा चार्ट नीट पाहून घ्या आणि नंतर लॉजिक लावा आणि नंतर मला काही प्रश्नांची उत्तरं द्या. मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, मग त्याची मला प्रश्नांची उत्तरं पण द्या. चला चार्ट एकदा पाहून घ्या, नंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी. या लिपीचा आर्य भारतीय लिपीशी संबंध होता, होय किंवा नाही. खरच लिपी किंवा गांधारी लिपी, या लिपीचा आर्य भारतीय लिपीशी संबंध होता, हो किंवा नाही. काय म्हणणं आहे तुमचं? या लिपीचा आर्य भारतीय लिपीशी काही संबंध नाही आहे आणि ही लिपी स्थानिक तिथल्या परिसरातली लिपी होती. नंतर 500-600 वर्षानंतर इथं राजघराणं होतं कुशाण राजघराणं साधारणतः कुशाण. तर हे राजघराणं साधारणतः 500 ते 600 वर्षापर्यंत या ठिकाणी राज्य केलं यांनी. पण नंतरच्या काळात हे घराणं नाही झालं आणि नंतर मात्र ही लिपी सुद्धा नाहीशी झाली. म्हणून कुशाण राजाच्या काळात ही लिपी त्या ठिकाणी अशी होत होती. हिचा आर्य भारतीय लिपीशी काही संबंध नाही. ब्राह्मी लिपी ही ब्रह्मदेवाने तयार केली, होय किंवा नाही, हा प्रश्न विचारा. हो किंवा नाही एवढं सांगा, हो किंवा नाही. मग तुम्हाला की मग आम्हाला काय लहान लेकरांसारखे प्रश्न विचारतात. असे लहान लेकरांसारखे नाही, कंबाईला प्रश्न आला येतो. हे कोणालाच माहीत नव्हतं. प्राचीन इतिहासामध्ये सुद्धा याच्याबद्दल एवढं डिटेल लिहिलेलं नाही आणि हा प्रश्न कंबाईनला आला नाही. आणि लोक म्हणतात की मग आर्य आले होते का मुक्त. मग अहो सिद्धांतच काय सांगतोय तुमचा. आर्य भारतीय लिपीशी तुमचं जर नाव आहे आयोगाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आर्यांची लिपी, म्हणजे आर्य लोक तिकडून चाललेत ना. म्हणजे आर्य आपण का म्हणतो, युरोप खंडातून आले म्हणूनच म्हणतो ना. मग बऱ्याचशा लोकांनी आपापले थिअरीज मांडल्या आता. परंतु सगळ्यात ॲक्सेप्टेबल जी थिअरी आहे ती आर्यांचं भारतामध्ये आगमन. ठीक आहे. तर आता इथपर्यंत हा पॉईंट झाला. याच्यानंतर आता पुढचा मुद्दा आहे, भारतातील सर्व लिपींची माता कोणत्या लिपीला मानतात. भारतातील सर्व लिपींची माता ही कोणत्या लिपीला मानतात. कोणती लिपी आहे सांगा, ब्राह्मी. आणि ब्राह्मी लिहायचं कसं, ह आधी लिहायचं आणि नंतर म लिहायचं, लक्षात ठेवा. नाहीतर तुम्ही असं लिहाल, शब्द हा चुकीचा आहे, लक्षात घ्या. हा शब्द चुकीचा आहे. ब्राह्मण असं जर लिहिलं ना तर ते चुकीचं आहे, लक्षात ठेवा. तो शब्द असं लिहावा लागेल तुम्हाला. हा शब्द चुकीचा आहे. ब्राह्मण असं आहे तो शब्द. त्याप्रमाणे ब्रह्म शब्द सुद्धा तसाच आहे. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा, मराठी भाषेचे प्राचीन अस्तित्वाचे ज्ञात पुरावे. आणि कालच या प्रश्नाने वाट लावून टाकली सगळी. टीटीला हा प्रश्न विचारला होता बरं का बाळांनो. सरळ सेवेला विचारतील आद्य ग्रंथ कोणता, आद्य ग्रंथ सगळ्याच परीक्षेला विचारतात ते. आणि हा प्रश्न वाट लावून टाकली सगळ्या पोरांची. आणि हे सगळ्यांनी विवेक सिंधू लिहिलेले उत्तर. आद्य ग्रंथ विवेक सिंधू नाही, रंगनाथ पठारे समितीचा अहवाल जर गेला ना त्यांच्याकडे शिक्षण विभागाकडे, मग हा प्रश्न रद्द करतील ते. कारण विवेक सिंधू आद्य ग्रंथ नाहीचे, तो हे गाथा सप्तशती सगळ्यात प्राचीन आणि आद्य ग्रंथ, त्याच्यात स्पष्टपणे पुरावा आहे. आणि कोणाला जर लागत असेल तर मी तुम्हाला पाठवते. 2500 वर्षापूर्वीचा ग्रंथ, 2220 वर्षापूर्वीचा शिलालेख आणि 934 मधील शिलालेख. अहो तो जो ग्रंथ आहे ना विवेक सिंधू, याच्यानंतर 1001 वर्षानंतरचा ग्रंथ आहे तो. 1000 वर्षानंतरचा, गाथा सप्तशती नंतरचा. मग त्याला आद्य ग्रंथ कसं काय म्हणतात. आपल्याकडे पहिलं साहित्यच लिमिटेड होतं ना, कोणाला काहीच माहीत नव्हतं. ज्यावेळेस भांडण झालं कोर्टामध्ये त्यावेळेस एक गोष्ट एक प्रश्न होता की बाबा मराठी भाषेचे पहिले पुरावे कुठे सापडतात. उत्तर एका ठिकाणी होतं श्रवणबेळगोळ, एका ठिकाणी होतं कुलाबा जिल्हा आक्षी. हे पहा 934 मधला हा जो शिलालेख आहे ना आक्षी कुलाबा, हा सगळ्यात पहिला शिलालेख आहे महाराष्ट्रातला. आणि श्रवणबेळगोळ 983 मधला आहे आणि तो कर्नाटक राज्यामधला आहे. याचं उत्तर गेलं कोर्टामध्ये.
आणि व्याकरणाच्या लीडिंग पुस्तकामध्ये 983 होतं पहिलं उत्तर, हा पहिला आहे म्हणून. मग लक्षात घ्या, हा प्रश्न गेला कोर्टात. 4थीच्या पुस्तकात मराठीतले पहिले पुरावे अक्षी कुलाबा या ठिकाणी मिळतात असा स्पष्ट उल्लेख होता आणि हा उल्लेख कोर्टाने ग्राह्य धरला, उत्तर दिलं अक्षी. पण आत्ता रंगनाथ पठारे समितीचा जो अहवाल आला आहे 2013ला त्यांनी अहवाल सादर केलेला आहे केंद्र सरकारला, महाराष्ट्र शासनाने. तर त्या अहवालामध्ये 2500 वर्षापूर्वीचा ग्रंथ गाहा सप्तसई, ज्याला आपण गाथा सप्तशती म्हणतो, हा ग्रंथ आहे. आणि ज्ञात ग्रंथांपैकी सर्वात प्राचीन कंसात आद्य ग्रंथ हा ग्रंथ आहे. विवेक सिंधू त्याच्यानंतर 1000-1200 वर्षानंतर तयार झाले, मुकुंदराजांनी लिहिले आहे तो ग्रंथ. आणि बाळांनो, हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ मराठीतला आद्य ग्रंथ आहे आणि शासनाच्या डॉक्युमेंटमध्ये लक्षात ठेवा, हे काही आयोगाने लिहिलेलं नाही कोणी. त्याच्यामुळे या प्रश्नावरती ना 100% ऑब्जेक्शन येईल, मी तुम्हाला सांगतो. 100% ऑब्जेक्शन नाही आलं तर आपण पैसे देऊ. मी काल काही विद्यार्थ्यांना याचे पुरावे दिले, तर गाथा सप्तशती कसं काय पहिला ग्रंथ आहे तो. डायरेक्ट रंगनाथ पठारे समितीच्या अहवालामध्ये हा ग्रंथ पहिला आद्य ग्रंथ आहे म्हणून नमूद केलेलं आहे, विवेक सिंधू नाही. मग त्याच्यामुळं हा प्रश्न एकतर शिक्षण विभागाला कॅन्सल करावा लागेल किंवा सगळ्यांना मार्क्स देतील, किंवा जर याच्यावरती काही चर्चाच नाही झाली तर मात्र विवेक सिंधू देतील. मी तुम्हाला सांगतो, यापैकी नाही असं उत्तर देणार नाही ते, विवेक सिंधू देतील ते उत्तर. काल एक परीक्षा झाली TTची, त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारला होता की आद्य ग्रंथ कोणता आहे, त्याच्यात विवेक सिंधूचं नाव होतं आणि बऱ्याचशा पुस्तकात विवेक सिंधू आद्य ग्रंथ आहे म्हणून ते उल्लेख केलेला आहे. तसं नाही, तुम्ही शासनाच्या डॉक्युमेंटमध्ये जे दिलं आहे ना ते तुम्हाला उत्तर मानावं लागेल, कारण तो त्यांनी शासनाच्या समितीचा निर्णय येतो, त्यांनी तो आद्य ग्रंथ दिला आहे. ओके, ठीक आहे. हा ग्रंथ आद्य ग्रंथ सर्वात. पण आता आद्य ग्रंथ वेगळा, आता पुराव्याचे 2 प्रकार आहेत, एक ग्रंथाच्या स्वरूपात आणि एक शिलालेखाच्या स्वरूपात. मग आद्य ग्रंथ गाथा सप्तशती आणि आद्य शिलालेख जर म्हणलं, आद्य शिलालेख, तर महाराष्ट्रीयन लोकांना भाषा येत होती का किंवा लिपी येत होती का या संदर्भामध्ये एक पुरावा आहे आपल्याकडे, आणि तो पुरावा आहे तो म्हणजेच 2220 वर्षापूर्वीचा एक शिलालेख सापडला आहे. पुणे जिल्हा जुन्नर तालुका नाणेघाट या ठिकाणी एक शिलालेख सापडला आहे. त्याच्यामध्ये महारठीनो हा त्या ठिकाणी कोरलेले अक्षर आहेत, हा पहिला पुरावा आहे. लक्षात ठेवा, महाराष्ट्रीयन लोकांना काहीतरी लिपीचं ज्ञान होतं, कुठंतरी लिपीचं ज्ञान होतं हे सांगणारा हा पुरावा आहे. म्हणून एक लक्षात ठेवा की इथं 2200 वर्षापूर्वीचा पुणे जिल्ह्यातील, पुणे जिल्हा जुन्नर तालुका नाणेघाट, पुणे जिल्हा जुन्नर तालुका नाणेघाट, आणि याच्यामध्ये इथं जे काय अक्षर कोरले ते अक्षर येतं महारठींनो. हे अक्षर आहेत, पुढचे अक्षर दिसत नाहीत, एवढे अक्षर येतं. आणि हे अक्षर येतं कशामध्ये, ब्राह्मी लिपीमध्ये. काही लोकांना ब्राह्मी लिपी पूर्वी वाचता येत होती म्हणून त्यांनी ते सांगितलं की हे ब्राह्मी लिपीमधले अक्षर आहेत मराठींनो. पण ब्राह्मी लिपी थोडे त्रिकोण, चौकोन, तिरप्या तारप्या रेषा अशा प्रकारची, त्यानंतरच मग पुढे देवनागरी लिपी झालेली विकसित. म्हणजेच ब्राह्मी लिपी थोडी अशी आकृत्या, त्रिकोण चौकोनासारख्या आकृत्या असलेली लिपी होती, पण त्यानंतर पुढे त्याच्यापासून देवनागरी लिपी तयार झाली, कारण त्याच अक्षरांचा आधार घेऊन नंतर लिपी तयार केली. आता आमच्या वेळेस ख असे लिहायचे, असं लांबलंच, पण आता ख काही कालावधीला असं लिहिलं, आता म्हणतात की जोडून लिहा, असं लिहा. आता GR मध्ये स्पष्ट उल्लेख आहे त्याला जोडून लिहा, तिथं ख असं लिहायला पाहिजे, कारण ते र आणि व आणि ख याच्यातला फरकच कळत नाही त्याच्यामुळं. म्हणून हा 2 गट पडले. ग्रंथांचा पुरावा आद्य पुरावा आहे गाथा सप्तशती, पण शिलालेखाचा किंवा ताम्रपटाचा विचार जर केला तर त्याच्यामध्ये शिलालेख सर्वात प्राचीन आहे, 2200 वर्षापूर्वीचा तो नाणेघाट इथला शिलालेख आहे महारठींनो. त्याच्यानंतर आणखी एक पुरावा आहे याच्यानंतरचा, आणि तो म्हणजे 934 मधील शिलालेख, तो म्हणजेच कुलाबा जिल्हा. कुलाबा जिल्हा अक्षी
कुलाबा जिल्ह्यामध्ये अक्षी शिलालेख म्हणून जो ओळखला जातो त्याला याच्यानंतरचा एक शिलालेख म्हणून सेकंड नंबरचा म्हणून ओळखला जातो, त्याला अक्षी शिलालेख असं म्हणतात. तर अशा प्रकारे तुम्हाला हे जे 3 सेक्शन्स आहेत, या 3 सेक्शन्समध्ये आद्य ग्रंथ कोणता, गाथा सप्तशती आद्य ग्रंथ, आणि आद्य शिलालेख आहे. आद्य शिलालेख, आद्य ग्रंथ हा आणि आद्य शिलालेख हा दोन्हीमध्ये डिफरन्स करा, नीट लक्षात ठेवा.